नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्लॉगमध्ये. रेकॉर्ड कुठं नव्हतं, मोबाईलमध्ये होते. आता ह्याच्यात व्हिडिओ आडवा येणार आहे उभा येणार आहे ते मला माहीत नाही. रेकॉर्ड करतोय मी. हे मेटा स्टॉप रेकॉर्डिंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्लॉगमध्ये, नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये, नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये. तर नवीन ट्रॅव्हल सिरीज सुरू होते आहे. आपण चाललो आता जर्मनीला. लास्ट इयरला आपण ह्या टायमाला होतो स्वित्झर्लंडला. तर परत तो टाईम आलेला आहे, सुट्ट्या लागलेल्या आहेत. न्यू इयर आहे, क्रिसमस तर झालेला आहे आता. तर आपण जाणार आहे जर्मनीला. जर्मनीच्या आधी आपण अजून एक स्टॉप घेणार आहे. तो स्टॉप खरंच भारी आहे. तो स्टॉप मी तुम्हाला रस्त्यात किंवा पोचल्यावर दाखवेल. एक छोटीशी सिटी आहे ज्याच्या 3 साईडला डोंगर आहेत आणि तिथं थंडी पण आता खूप असणार आहे. तर ह्याच्यात थर्मल स्वेटशर्ट, त्यानंतर एक जॅकेट, ग्लोव्ज फुल पॅक होऊन जायला लागणार आहे, कारण की थंडी खूप आहे यावेळेस. आता माझा एक मित्र म्हणला आहे -17 डिग्री तिकडे, पण एवढं नसणार ते मला माहिती आहे. तर आपण आता 4 वाजल्याचा प्रोग्राम होता आपला निघायचा. आम्हाला काल म्हणलं होतं की मी 4 वाजता खाली येणार, आवरून तयार राहा. 3:30 वाजता तयार राहून आपण. अजून काय त्यांचा नाम निशान नाही आहे. तर ही सिरीज पण एक मोठी असणार आहे, कारण की आपण 6 दिवस जाणार आहे. तर 6 व्लॉग किंवा मोठे व्लॉग पण होऊ शकतात, कारण की दिवसभर फिरणार आहे म्हणल्यावर. आम्ही 5 जण जाणार आहे कारनी. आपण जी पहिली सिटी फिरणार आहे ती आहे 500 किलोमीटरवर. जायला 5 तास लागणार आहे. एवढा काही त्रास होणार नाही. एक त्रास होणार आहे मात्र, झोप नाही झाली. रात्रभर झोपलो नाही आहे आणि विचार केला की थोडा वेळ झोपू, पण झोप काय लागली ना. चला विजय, चला 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 जाऊ का. काय बोलणार होतास? काहीतरी बोलत होतास. फक्त तुला गरज लागली तर बोलव. पैशाची गरज आहे तेवढी. पैशाची गरज. हा तर काय आपला टायमिंग काय होता सर? टायमिंग होता 4चा. 10 वेळा काल वॉर्निंग दिली होती की 4 वाजता खाली आले पाहिजेत. 5 वाजता आले. काका बोलून आले उजेडात दिसतील तुम्हाला. पूजा करायची पण सॉक्स एवढे थंडी आहे ना, त्याच्या आत पण स्टार्ट रेकॉर्डिंग. गणपती बाप्पा आम्ही चाललो की तू चालू गाडी कशाला बसतो? गाडी चालत बसते. भेटू नंतर. चला सुरू करू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाय गाइस. पैसा ही पैसा दिखाओ जरा सा. हम रख लेते हैं इसको. ठीक है. Keep it to yourself. टाकल्यावर का मी त्याच्यात प्रूफ आहे. जसं की सांगितलं की रात्री झोपलो नाही मी. अख्ख्या गाडीत झोप लागली आहे आणि रस्त्यात काय बघता पण नाही आलं. तर हॉस्टेलच्या समोर होती छोटीशी जागा आहे. ठीक आहे, तिथून तरी आम्ही त्याला उठवायचा प्रयत्न केला पण तो काय उठला नाही. तो म्हणला मी रात्रभर झोपलंच नाही तर काय उठणार आहे. ठीक आहे, तिथून तिथपर्यंत आहे. जसं की म्हणलं होतं की 4 साईडने डोंगर आहे. चारही साईडला डोंगर आहेत, मध्ये एक नदी आणि फक्त मध्ये तर ह्या दोघांच्या मध्ये एक छोटीशी सिटी आहे ज्याचं नाव आहे हॉलस्टाट. आणि यांचे जे घरं आहेत ते पण एवढे भारी आहेत ना, प्रत्येकाचे स्वतःचे रो हाऊसेस. आणि इथं आपलं एक फोटोग्राफर आहे छोटू रोस्ट मोडवरती वाटतं असं. जसं की म्हणतात की हा व्ह्यू. लास्ट इयर आम्ही आलो होतो तर ह्या शॉपला पण आलो होतो. ह्याच्या आतमध्ये खूप काय आहे. हो, इथं खूप काय चांगले. स्वस्तच नाही सांगू शकत, चांगल्या गोष्टी आहेत एवढं सांगू शकतो. हे 35 रुपये देतोय म्हणल्यावर आता तू ह्याचा विचार कर. काय बोलतो आम्ही? घ्यायची का तुला टोपी? 35 ओनली 35 रुपये. कटर से काय समजून
इथं चाकू आहेत तिथं खाली आहेत. ओके 9 युरो म्हणजे 900 रुपयाला 24 कॅरेट गोल्ड पण भेटते तुम्हाला आणि सिल्वर पण भेटते जे की 8 युरोला आहे. ही एवढीशी आता गल्ली आहे, त्यातनं गाडी जायचं, माणसं जायची. टायर यांचं जसं की सेंटर टाईप आहे एक. लास्ट टाइम जेव्हा आलो टाईम कमी होता म्हणून आम्ही जास्त काहीच करलो नव्हतो. त्यावेळेस आम्हाला हा जो वरती ब्रिज आहे हे पण माहीत नव्हतं. आणि त्याच्यावर मोठं इथं एक शॉर्टकट आहे ते पण आम्हाला माहीत नव्हतं की जिथं डायरेक्ट वरती येऊनच कार लावू शकतो आपण आणि वरनच फिरू शकतो. तर हा आहे थोडक्यात व्ह्यू जो की वरनं आपल्याला भेटतोय. ते तिथून हॉर्सराईड जे सुरू होतं ते इथं थोडंसं पुढे संपतंय. ब्रिज तर तसा भारी बनवला आहे, लस चढा लागते वरती. वरनं व्ह्यू पण चांगला येतोय. हां तिथं उशीर होता न्याला नेटच पडले. कुठल्या एवढ्या बायकोला फोन लावायचा तुला तसं काय नाही का. हॉर्सराईड एवढी भारी जागा आहे ते येऊ वाटतं नाही यायचं एवढं कारण की थंडी खूप लागते. आणि लास्ट टाइम आलो तो एप्रिलमध्ये आलो. एप्रिलमध्ये पण ह्याच्यावर जास्त थंडी होती. डिसेंबरमध्ये तर आहेच. इथं यायचं कधी. आता ही एक मशीन आहे. ह्या मशीनचा विषय कसा आहे, लास्ट टाइम आम्ही इथं जेव्हा आलो तेव्हा माझ्याकडे कॉइन नव्हता. तर आम्ही गाडीमध्ये गेलो, पाऊस पडत होता, सगळे पुरं गाडीमध्ये थांबले. मी एकटा फक्त मागे आलो की मला ती कॉइन प्रिंट करून पाहिजे. आणि पावसामुळे मला ती मशीन पण दिसली नाही. पूर्ण सेंटरमध्ये गेलो जे की आपण आता सेंटर बघितलं. सेंटरमध्ये गेलो तरी मशीन सापडले नाही. रिटर्न येताना जेव्हा बघितलं तेव्हा इथं मशीन सापडली. तो कॉइन प्रिंट केला, नंतर कळलं की मी जो कॉइन टाकला आहे त्याच्यावरती प्रिंटिंग आलीच नाही. दुसराच कॉइन तरी कोणचं तरी कॉइन आलेला आहे. म्हणजे 2 युरो गेले ते गेले प्रिंटिंगसाठी, 5 सेंट गेले ते पण गेले. रोटेशनमध्ये साईडला सगळा बर्फ आहे. गाड्यांवरती बर्फ आहे, घरांवरती बर्फ आहे, रस्त्यांवरती बर्फ आहे. तिथे चांगली फिरण्यासाठी फक्त एवढं की थंडी खूप असते. तुम्ही किती काय करा हात गार पाडणार होते. अंगात जरी घातले तरी आपले जे हात आहेत ते खूप गार पडत आहेत. गरममध्ये जास्त थंडी नको असं वाटते आम्हाला. आता हॉर्सराईडची एक चांगली गोष्ट काय, इथले घरं चांगले, कलर चांगले. आता अजून एक गोष्ट बघा, झॅब्रा क्रॉसिंग असते आपल्याकडं फक्त पांढरी काळी. इथं बघा अख्खा इंद्रधनुष बघ इंडियन पण होतं. हॉर्सराईडवरून आपण निघलो, छोटीशी सिटी होती आपण जसं काही बोललो होतो. छोटासा स्टॉप होता तिथं आपला, जास्त काय आपण नाही फिरलो. म्हणजे एवढं काय फिरायला नाही. एक चांगली सिटी, रेनबो हे बनवलं आता परत, झेब्रा क्रॉसिंग. स्ट्रक्चर वगैरे चांगले आहेत, त्यांचे घरे चांगले आहेत, कलर अजून चांगले आहेत. पण आता सगळं बर्फ असल्यामुळे त्यांचा कलर काय दिसून नाही आला. सगळीकडे वरनं पांढरं दिसतं. जर्मनीमध्ये एंट्री झालेली आपल्या. बरेच सगळेजण जागे आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की माझा ब्लॉग चालू आहे. आपण गेले ना स्वयंपाक करू आणि मग बाहेर बंबलत फिरायला नाही ना. पण विषय कसा आहे की मंदिर 6 वाजता बंद होतं ना. मंदिर कुठलं मंदिर आहे? जगन्नाथ महादेवची पिंड आहे तिथं. मी ग्रुपला टाकलं ना मेसेज. मी नाही बघितलं. मग शुभ्या जर्मनीमध्ये एंट्री झाली, आपण मस्त धुकं वगैरे चाललेत. आणि अजून एक मेन गोष्ट, 10-12 गाड्या गेल्यात. नॉर्मल गाड्या नाहीच, सगळ्या BMW, मर्सिडीज, ऑडी. और चारों तरफ कोहरा है, वोल्वो, BMW, मर्सिडीज. आमच्याकडे एक सिंगर पण आहे. दाखव रे सिंगर. हे गाणं म्हणतो सिंगर. तर मुंद्र चालू मुंद्र नाही, मुंद्रेच्या शेजारचं. आम्ही आम्हाला हे गाणं जमणार आहे का? तू मेरे दिल को दुआ कीजिए. अशा प्रकारे आपण एक रस्ता चुकलेलो आहे. हा का?
बे नाही चुकलं. ओके, तर फायनली आपण आता मुन्नीच्या हॉटेलला पोचलेलो आहे. संकेत शिंदेची गाडी त्याने आपण आलो. तर चांगलं बुक केलेलं आहे. पहिली गोष्ट आम्हाला असं वाटलं की अख्ख्या घरात आम्हीच राहणार आहे. पण विषय असा की ओनर खाली राहतो आणि आम्ही वरती राहायचो. हॉटेलमध्ये आलो आहे का लायब्ररीमध्ये आलो ते कळलं नाही आम्हाला. आता जो ओनर आहे तो खालीच राहतो आहे आणि त्याच्यावरती एक फ्लॅट आहे. तिथं आम्हाला हॉटेल दिलेलं आहे. एक चप्पल कशी भेटते काय काय कळा ना मला. ह्याने बघा, ह्याने चांगली चप्पल घेतली उचलून. रूम ठीकठाक आहे. 2 रूम आहे. एका रूममध्येच किचन आहे आणि कंबाईन बाथरूम आहे. एवढंसा फ्रीज आहे, एवढंसाच. 1 दिवसाचं आहे म्हणून काय ठीक आहे म्हणलं. पुस्तकं बघा काय हे लायब्ररीमध्ये आणून ठेवले आम्हाला. पुस्तकं. तर खालून एंट्री केली तर एक छोटासा फ्रीज आहे, त्याच्यावरती मायक्रोवेव्ह आहे. आमचं जुगाड बघा, इथं सेन्सर असतो एक जो की स्मोक डिटेक्टर आहे. जरासा स्मोक झाल्या गेला की तान 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 बेल वाजायला सुरुवात होती. आणि आपण इंडियन जेवण, अरे तू काय येतो माझ्या मागतो. हां, स्मोक डिटेक्टर होता, त्याला आम्ही टिश्यू पेपरने कवर केलं आहे. कारण की जरासा स्मोक झाला की लगेच टन 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 वाजणार, खालचा माणूस लगेच वरती येणार असं तसं. आणि तुम्हाला माहिती आहे आपलं इंडियन जेवण कसं असते, धुराशिवाय होतच नाही. पुस्तक काय ह्याच्यात पण पुस्तक आहे. उघडायचं कसं आहे, लॉक लावलेलं आहे वाटतं त्यांनी. अरे पृथ्वी पण दिली आहे. आर्मी रिटायर्ड अमय देशमुख यांनी सांगितलं. ग्लोब म्हणतात त्याला, आपण ग्लोब म्हणू, नाही तर ती पृथ्वीच ना. काय म्हणणं आहे तुमचं? जाऊ दे, तुमचा कॉल चालू आहे. अरे बाप, आय विल टेल यू. आमचा शेफची भाजी बनवणं चाललंय. ही कंडिशन तुम्हाला नाही दाखवू शकत. मी कपडे घालतो, भाजी दाखवतो. हां, भाजी दाखवतो तुम्हाला. आपण मी पहिल्यांदा बोलवलं म्हणतो चिकटाक झाली. सो आय एम अ शेफ. काय बाबा तू काय तुझं वी बोथ आर शेफ. ओके. जागा आहे ना. आणि आल्या आपण कॉफी बनवली. पहिल्यांदा मशीन बघितली. हे राडा का दाखवते? राडा नाही, क्लीन, एकदम क्लीन आहे. आपण एकदम क्लीन. बघा हे त्यात घालायचं असतं. हा, पण सिस्टीम भारी आहे. कॉफी ही पहिल्यांदाच बघितली मी. आता कशाला झाली ना, सकाळी परत दाखवतो. सकाळच्या ब्लॉग मध्ये दाखवतो ना मी. देखो ना. पिलो नाही का, चाय पिलो ती फोन किती रे? हे फक्त बघा, सुनोगे किरीश का हे असं गाणं? ठेवायचं का उलट ठेवायचं रे? असंच असंच. हे फक्त इथं ठेवायचं, प्रेस करायचं, नको दाबू. बंद करायचं, इथं दूध टाकायचं आणि दाबून ठेवायचं. झाली कॉफी तयार. झटपट पटापट. 6:30 वाजलेत, तर पटकन निघू आपण. खास ठिकाणी जाणार आहे. जाऊ नाही शकत आपण सहजासहजी, म्हणजे सगळेजण तिथं नाही जाऊ शकत. आता ते असं का मी म्हणतोय तुम्हाला, मी तिथे गेल्यावर दाखवतो. आणखी एक स्पेशल जागा आहे, ती खूपच स्पेशल जागा आहे. आपल्या आराध्याकडे चाललो आपण. ह्याच्यावरनं कळलं असेल तुम्हाला, पण तरी पण थोड्याच वेळ तिथं पोहोचणार आहे. तिथं पोचून ते बघून आपण परत आपल्या हॉटेलवर येणार आहे. सकाळी 4 वाजता निघलो आपण. 4-5 वाजता हॉलस्टेट केलं. प्रवास केला एवढा मोठा, 650 किंवा 600 किलोमीटरचा प्रवास होता इथपर्यंतचा, हॉटेलपर्यंतचा. एवढं करून पण हॉटेलवर पहिलं आले की आपण काम केलं, पहिलं जेवण बनवून टाकले. म्हणजे कसं, नंतर घरी आले की टेन्शन नाही. घरी आले की पटकन जेवायचं, झोपून जायचं. लवकर पोचला असतो, पण हे जर्मनी जरा, हे माझी चुकी नाहीये. कर्म करने जाता और कांड हो जाता है. वैसा है तो साला. कर्म करने जाता हो कांड हो जाता है, और जिसके पास सुजीत जैसा हो उसको तो कांड होना ही होना है. बरोबर त्याचीच पॅन्ट पडली. की आत्ता आपण पहिल्या ज्या स्पॉटला जाणार आहे, त्या स्पॉटला जाऊ शकतात सगळेजण, पण कसं
ते मानतात की त्या स्पॉटला त्यांच्या इच्छेनुसार आपण जाऊ शकत नाही. त्यांनी बोलवलं आहे तर आपण जाऊ शकतो. आता हे वेगळ्या कारणावर आहे, वेगळ्या ह्याच्यावर आहे. तुम्हाला तिथे गेल्यावरच मी सांगतो की काय म्हणायचं आहे नेमकं काय नाही. तर लवकरच पोचलो असतो, पण जर्मनीचा हा रूल आहे की जर्मनीच्या मुनिचमध्ये एक ग्रीन झोन आहे, ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्या देशातनं गाड्या घेऊन आलो आहे. त्याला एक स्टिकर लागतं जे की मिशन कंट्रोलचं असतं ग्रीन झोनमुळं. आणि आज संडे आहे, सगळे गॅरेजवाले बंद आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ते स्टिकर नाही भेटू शकत. म्हणून आम्हाला पूर्ण तो ग्रीन झोनच्या आउटर लेनवरनं पूर्ण फिरून त्या ठिकाणी जायचं आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. तर आपल्याकडे आहे मिलिटरीवाले काका सलाम साहेब. सलाम साहेब. हा पोरगा नाशिकचा आहे. नाशिकचा आहे ना तू? मग सातारचा? खरं सातारचा आहे? संकेत कुठे? गाडीची चावी माझ्याकडे ना. आई ये गलत कुछ तो अजीब बात है. है तुम अंदर कैसे घुसे? बस बस लोक चावी मेरे पास है. तर हेच होतं शिवालय, जिथं की मी म्हणत होतो की कोणी पण येऊ शकत नाही. आता आमचा प्लॅन कसा होता, आम्ही 6 दिवस झालं प्लॅनिंग करत होतो, पण शेवटपर्यंत पण शिवालय हे आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं. आणि निघायच्या 1 दिवस आधी 4-5 तास आधी फक्त असंच प्लॅन केला आणि मला शिवालय दिसलं. नाही माहीत कशा म्हणून असं डोक्यात आलं की बघावं की इथं आहे का. आणि लकीली इथं होतं, पण इथं हॉटेलपासून खूप लांब होतं. तरी पण इथं आलो, दर्शन घेतलं, भारी वाटलं. हॉलस्टार्टपासून इथनं तर थंडी कमी आहे जराशी, मग जरा बरं वाटतं. हात बीत बाहेर काढू शकतो आपण. हॉलस्टार्टला हालत टाईट झाली आमची. जर्मनी इज बेटर. आणि आता परत एक गँग बघायला भेटणार आहे आपली, जी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असतं. चला परत ती भेटली जर्मनीला. जामखेडचा वाघ, पायांचा नाद, डोक्यावर काय विदू विभीत आणि चिकन खातो ना आला पण चिकन घरी नाव सांग. स्लोवेनियाला मी 5 कुत्री घेऊन फिरत होतो, त्यातला ही माझं सगळ्यात प्रामाणिक. 5 कुत्री घेऊन आपला भूक तर समजतो. 5 पोहोचतो आपण सांगू नाही. तुला काय पाहिजे इंटरव्ह्यू घे बा, तुला वेळ तर तू इथे इंटरव्ह्यू दे, तुझं चांगलं मी तर फिरायला आलो, इंटरव्ह्यू द्यायला आलो. अरे फिरा तू लगाच आहेस, तू सारखा फिरतच असतो. तुला माझी काळजी, मला तुझी काळजी. बरोबर, मला तुझी काळजी आहे. मला तुझी काळजी नाही. तुझं भविष्य कधी काढणार? आपलं वय काय, आपण करतो का? इथं फिरायसाठी आलंय का तू? आलाय का फिरायचं? हो. अरे तात्या समाईल घे, त्याला नाही चांगला विषय. हे जर आमच्या सोबत असते ना, आतापर्यंत जर्मनी उलटी पडली असते. शेताचं बघा, शेताचं काहीतरी वेगळं चाललंय. शेता म्हणते ओवून घ्यायचा ना असं. तुझं नाही, तुम्ही आल्यावर लागायला लागलाय रे. तुम्ही जावं हे जाईल तू काय मागवले तू इथे जेवणार नाही, जेवणार नाही तुम्ही विचारलंच नाही तर जीवलं की जीवाचा. कारण गाडी तशीच लावली आपण. मोठी माणसं. आता लफडा असा झाला आहे की हे जे आत्ता गँग भेटले होते, हे आज गेले होते BMW म्युझियमला. तर हे म्हणले की लाईनमध्ये जर लागून तिकीट काढलं तर खूप मोठी लाईन आहे, म्हणून ऑनलाईन आम्ही बघत होतो.
तर ऑनलाईन समजलं की उद्या BMW म्युझियम बंद आहे. तर हा धक्का बसलेला आहे. पण पोर्शे आणि मर्सिडीजचं तिकीट काढलेलं आहे मी तर नाही जाणार, मी एकदा जाऊन आलेलो आहे. तर मित्रांना भेटून मंदिरात वगैरे सगळे जाऊन घरी आलेलो आहे. जेवण करायचं, झोपायचं आता, कारण की सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या मुंबईमधले 1-2 जागा आपण कवर करणार आहे. हे असला स्लॅब असलाच असंच आहे, खूप आवाज करतो चालताना. 2 जागा कवर करायचे आहेत मुनिशमधले आणि आपल्याला दुसऱ्या ठिकाणी निघायचं आहे. तर हा होता पहिला दिवस जर्मनी ट्रिपचा. म्हणजे आपण हॉलशॅटला थांबलो थोडा वेळ, जर्मनीमध्ये आलो, म्युनिशमध्ये आलो, महादेवाच्या मंदिरात गेलो. जिथे की सगळेच होते, कृष्णा होते, जगन्नाथपुरीची मूर्ती सुद्धा होती. आणि तिथे गेल्यावर ॲक्च्युली चांगलं पण वाटलं, कारण की हळूहळू कानावरती सगळे आवाज, जय श्रीराम वगैरे सगळं ते ऐकायला येत होतं. आणि तिथला जो परिसर होता तो पण चांगला होता, कारण केलं तिथं जे की प्रसाद होता आपला, प्रसाद पण घेतला. प्रसाद घेतल्यानंतर मित्र आले, त्यांना भेटलो. आणि ते मित्र जर आत्ता सोबत असते आम्ही सगळेजण, आणि आता ते जर मित्र सोबत असते, आम्ही सगळेजण मिळून एकत्र ट्रिप काढली असते, तर खूप गोंधळ झाला असतं, खूपच गोंधळ झाला असता. पहिला दिवस जर्मनी ट्रिपचा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या ब्लॉगमध्ये, जे की असणार आहे जर्मनीचंच. बाय बाय.